चेरोबा वाशेरे विपक्ष ठाकूरपाडा. आई गौदवी ठाकूरपाडा नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी त्यांना मात्र इन्व्हाइट केलं गेलं आणि यश आणि लवेशची जोडी सध्या आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची मॅच जिंकेल तो मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. सुपर संडे मध्ये त्यांचा मात्र सामना असेल शिव चोरोबा कोण सांगा समोर. आणि उद्या ठीक 4:30 वाजता मी विनंती करतोय पहिला सामना कारिवली विपक्ष सारंगाव. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायची आहे. पहिला बॉल हिरामान शेलार ऑनसला टर्न केलाय परंतु चेंडू पाहू शकला. ठिकाणी स्क्वेअर लेगला फुलने तैनात पाहिला म्हणजे सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी यशनं आपल्या संघाला मात्र यश प्राप्त करून दिलाय. हो स्लोअर वन बॅट ची लिडिंग एज पाहतो आपण. शेवटच्या मोमेंटला पाहू शकला या ठिकाणी स्ट्रोक चेंज केलाय आणि पाहू शकला या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला आपल्याला पॉवर प्लेचा खेळ आणि सुरुवात हिरामन शेलारने चांगल्या प्रमाणे केली. हो लो पुढा चेंडू इथे सुद्धा मात्र या ठिकाणी टायमिंग प्रॉपर नाहीये आणि चेंडू सरळ चालला अगदी मिडॉनवरती. उद्या दुसरा सामना असेल केवनी दिवे विपक्ष भावाले अर्थात वीरेन स्पोर्ट भावाले. दुसरा सामना सोदरपाडा विपक्ष गोटेगर्भ. चौथा सामना बोरशेती विपक्ष राया आणि शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील जाडोस्फोट इताडे विपक्ष मानकोली. असे एकूण 10 संघ उद्याच्या लॉर्ड्समध्ये सुद्धा तुम्हाला खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू अगदी लो फुलटॉस ऑनला टर्न केलाय. म्हणजे ज्याप्रमाणे फिल्डिंग सजवलेली आहे टीम एनके स्पोर्ट चेरोबा स्पोर्ट वाशिर संघाने त्या फिल्डिंगच्या तैत मात्र या ठिकाणी गोलंदाजी आणि फलंदाजी या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. पहिल्या धक्का लागत असताना टीम आई गौदेवी ठाकूरपाडा संघाला. लवीची विकेट्स मात्र या ठिकाणी आपण पाहिली. दुहेरीचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं विचार तर केला तर या ठिकाणी एक मोठी विकेट्स एनके स्पोर्ट चेरोबा स्पोर्ट वाशिर संघाने मात्र या ठिकाणी प्राप्त केली. संघाचे पुरस्कर्ते विवेक शेठ पाटील आज आमच्या सोबतीला आहेत. त्याचप्रमाणे सुजितजी पाटील आणि विश्वासजी मागे यांनी मात्र सगळ्या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला आणि आज विवेकजी पाटील यांनी भरपूर वेळ या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचे कट्टर समर्थक आमचे 7 स्टार मेंबर लखनजी पाटील हे सुद्धा मात्र या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं मनापासून आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. सध्या आपण पाहतो लक्षा ट्रॉफी 2026 जय जोटिंग देऊर संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा आणि स्पर्धेची आधारस्तंभ माजी सरपंच श्यामचंद दलवी साहेबांची ही संकल्पना आणि काय या जबरदस्त मात्र स्पर्धेचं नियोजन पाहिलं. नवीन फलंदाज अजित आले तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. हो चांगला चेंडू परंतु लाईन चुकीची होती. लेग स्टंपच्या अगदी पलीकडे जाणारा चेंडू आणि खास या सामन्यासाठी आयवा झेलसाठी प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही झेल पकडला तर सन्माननीय रोहन शेठ पाटील यांच्याकडून 500ची कडक नोट दिली जाईल. हो पुन्हा मात्र या ठिकाणी स्लोअर वन उचली घेणारा चेंडू पुन्हा टर्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने झेप पावतोय परंतु या ठिकाणी फक्त सिंगल धाव. आतापर्यंत सिंगल वरती या ठिकाणी फलंदाज मात्र त्या ठिकाणी भर टाकतायत. पॉवर प्लेमध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये आणि फलकावरती 6 धावा या ठिकाणी लागल्या गेल्या. पॉवर प्लेमधील शेवटचा बॉल शिल्लक आणि त्या शेवटच्या बॉलवरती आता मात्र या ठिकाणी मोठा फटका मात्र आपल्याला कदाचित या ठिकाणी पाहायला मिळू शकेल का. यश आणि अजितची जोडी सध्या आपण पाहतोय. यश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं हिरामनना जी सुरुवात हवी होती टीम एनके स्पोर्ट चेरोबा वाशिरा संघाला ती सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रमाणे या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. शेवटचा बॉल हो चांगला चेंडू अगदी फलंदाजाला ब्लॉक केलाय. कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी मोठा फटका केल्याची संधी मात्र निर्माण करून दिली नाहीये. एक सफलता प्राप्त केली रनआउटच्या स्वरूपात आणि फलकावरती 7 धावा लागल्या गेल्या. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे आतापर्यंत आपण म्हणू शकतो की वाशिरा संघाचा मात्र चांगला इथे पाहायला मिळतोय.
LK स्टुडिओ, LK साऊंड्स जबरदस्त मात्र त्यांनी या आज पुढे रात्रभर या ठिकाणी आमच्या आवाजाची काळजी केली आणि या प्रेक्षकांना अगदी आपल्या संगीतमय वातावरणामध्ये हे मंत्रमुग्ध केलं आणि कुठल्या वेळेवरती कुठला सॉन्ग लावायचं हा चांगला अभ्यास त्यांच्याकडे आहे आणि क्वालिटी साऊंड सिस्टीम आपण पाहतोय आणि अशी सिस्टीम जर एखाद्या स्पर्धेमध्ये मिळाली तर मात्र समर्जन करण्यासाठी सुद्धा मात्र एन्जॉयमेंट मात्र कॉम्बॉक्समध्ये नेहमीच निर्माण होत असतो आणि सोबतीला आमची एक्सपर्ट स्कोरर अल्पेशनं सुद्धा मात्र जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेमध्ये कार्य केलंय. दुसरा षटक आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज रितेश. आज रितेशने मात्र जबरदस्त प्रभावित मारा केला या स्पर्धेचा. पुढं आपण विचार केला तर रितेश शेलार मागील सामन्यामध्ये गेम चेंजर ओव्हर त्याच्याकडून पाहिली. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब त्याने मात्र पटकावला आणि इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. 6 धावांचा षटकार. वाव काय हेलिकॉप्टर इथे उडवलाय आणि लँडिंग झालाय थेट लॉंग ऑन च्या प्लॉट मध्ये. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. वाव ब्युटी आणि पा काय नजर आहे बॅटर यशची. स्वागत केलं रितेशचं. पुन्हा एकदा ऑन साईडला पिकअप शॉट आणि हा चेंडू एक्झॅक्टली स्क्वेअर लेग कडे. फिल्डर तैनात शुभम आणि त्याने पकडला या ठिकाणी जबरदस्त झेल. दुसरा धक्का लागत असताना आई गावदेवी ठाकूरपाडा संघाला. फटका तर खूपच छान आपण पाहिला परंतु या ठिकाणी एलिव्हेशन मात्र तिथे कमी झुलालं असं नीरज यांचं मात्र म्हणणं आहे आणि खऱ्या अर्थानं स्ट्रोक तर खूपच छान होता परंतु नवीन फलंदाज वेदांत ठाकूर आलाय 4थ्या क्रमांकावरती आणि जर वेदाने षटकार मारला एका षटकारासाठी 500चं पारितोषिक आणि लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर तब्बल 5,000 करण शेठ दलवी यांच्याकडून दिलं जाणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आले 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि पहिल्या चेंडू मात्र पाहू शकला ठिकाणी अगदी ठावझरला चेंडू मात्र त्या ठिकाणी ब्रश झाला. हेच पंचांनी मात्र पाहिलं. पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये लाजवाब पाहिले आपण. चारही पंचांनी जबरदस्त कार्य या स्पर्धेच्या वतीने साकारलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती वेदांत ठाकूरला मात्र या ठिकाणी गोलंदाज रितेश शेलारनं मात्र बीट केलाय. षटकारानंतर जबरदस्त वापसी आपल्याला पाहायला मिळाली. ओ सरळ उडवलाय लॉंग ऑफला फिल्डर वाढीव क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल झालाय. दूरवरून क्षेत्राशी घेऊन उचलत आहेत तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या पुढे जात असताना 15-2 सध्या आपण पाहतोय. परंतु पंचाचा 1 शॉटचा इशारा 2 धाबा कंप्लीट केल्या होत्या परंतु स्कोअर कार्डमध्ये एकच धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. म्हणजे थोडंसं आपण करेक्शन करूया. 14 धाबा आजच्या रणनीतील ही शेवटची मॅच. ओ अजून एक चांगला चेंडू ऑफस्टेटच्या बाहेर निघत असताना या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल सिद्दीक बाबे सर आता आमच्या सोबतीला ऑनलाईन जोडलेले आहेत. ओहो दुरीचा पर्यंत रनआउटची संधी परंतु फेकी या ठिकाणी या संत गतीने आपण पाहिले. विश्वास मागेच्या माध्यमातून या ठिकाणी थोडीशी चूक घडली गेली आणि त्यामुळे पाहतो की फलंदाजाने सिंगलला डबलमध्ये मात्र कन्वर्ट केलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 16-2 या ठिकाणी आपल्याला 10 फलकावरती स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. कॉमेंट्री क्षेत्रातील बिग बी सिद्दीक भावे सरांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांना आपण सुपर संडे मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार सुद्धा आहोत. बेदांना 4 चेंडू फेस केले 3 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. अजितनं 1 चेंडू फेस केला त्याच्या बॅटमधून निघाले 1 धाव आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि या 12 बॉलमध्ये इथून आई गावदेवी ठाकूरपाडा संघ किती धाबा जोडण्याचा प्रयत्न करेल.
2 विकेट्स जरूर या ठिकाणी स्वस्तात गमावले. सुरुवात यशने चांगल्या प्रमाणे केली, परंतु तो 9 धावसंख्येवरती बाद झाला. सुरुवातीला आपण पाहिलं या ठिकाणी आपण लवेशला पाहिलं, तो सुद्धा मात्र 2 धावांचं योगदान देऊन माघारी परतला. परंतु या ठिकाणी आता अजित आणि वेदांत ठाकूर कशा रीतीने मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जातील. ज्याप्रमाणे क्लायमेट पाहतोय थोडंसं ड्यू फॅक्टर पाहायला मिळेल धोनीच्या या प्रसंगात. जर 4 ओव्हरमध्ये किमान 40-45 जरी धाबा इथे जोडल्या गेल्या तर मात्र मॅच एक चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकेल. कारण मागची मॅच तुम्ही पाहिली की 42 धाबा त्या ठिकाणी वायसरे संघाने डिफेंड केल्या. निशांक 11 सरवली बस संघाच्या अगेन्स्ट ओव्हर पिच बॉल. फटका तर खूपच छान पाहायला मिळतो, परंतु डीप मध्ये फिल्डर देण्यात कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये. उज्ज्वलला मिळणारी ही पहिली सफलता आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला मिस्टर अजित. गेला आणि डीप स्टॅक कव्हरला मात्र या ठिकाणी कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. उज्ज्वल सातत्याने आपण पाहतोय कटरचा वापर तो करत असतो स्लोअर वन आणि त्याच लेंथवरती मात्र फलंदाज अजित पूर्णपणे बीट झालाय आणि या चांगल्या प्रमाणात झेल मात्र त्या ठिकाणी प्राप्त केलाय. आणि अखेर तिसरा विकेट्स मात्र या ठिकाणी आई गौदेवी ठाकूरपाडा संघाने गमावलाय. संत आणि साबत सुरुवात एन के स्पोर्ट चिरुबा बाशिरा संघाच्या अगेन्स्ट टीम ठाकूरपाड्याची आपण पाहतोय. न्यू बॅटर अल्पेश पहिल्या चेंडू मात्र पाहू शकला या ठिकाणी सिंगलसाठी प्रयत्न हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पडल्यानंतर अधिकच ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी मूव्ह झाला आणि त्यामुळे पाहतो की या ठिकाणी पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. धाबा आता कशा येते ते महत्वाचं नाहीये, धावा येणे गरजेचं झालं. टीम ठाकूरपाडा संघाचा विचार आपण केला तर अल्पेच्या सोबतीला वेदांत ठाकूर आहे. त्या वेदांत ठाकूरची अगदी आमची बिग फॅन मिस्टर करण शेठ दलवी याच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागवण्यात आलेलं आहे. लो पुन्हा चेंडू सरळ बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थोडीशी त्या ठिकाणी चुकी आणि फलंदाजाने लगेचच एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. आज विवेकजी पाटील भरपूर खुश आहेत, कारण ज्या संघावरती त्यांनी धाव लावलाय आज त्या संघाने मात्र चमकदार कामगिरी या स्पर्धेच्या वतीने केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहेत. आपल्या विभागामध्ये कुठली मोठी स्पर्धा असू द्या त्या स्पर्धांमध्ये आपल्याला एनके या नावानं संघ सातत्याने पाहायला मिळत असतो. ऑन साईडला मात्र पावसात टर्न केलाय, विकेट्स धोक्यात होती परंतु चित्त्याच्या सप्लायनं आणि हरणाच्या वेगानं मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. ज्यावेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत त्यावेळी तुम्हाला सिंगल डबल तिहेरीला प्राधान्य देणे गरजेचं आहे. आणि त्यामुळे पाहतो की या ठिकाणी अगदी 2 धावा जशा पूर्ण केल्या खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर ठाकूरपणा करायचा मात्र आपल्याला पाहायला मिळाला, कारण त्यांना माहिती की या क्षणाला प्रत्येक धावेचा फार महत्व आहे. ओहो पुन्हा स्लोअर वन होता परंतु या ठिकाणी लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल. व्हाईट बॉल. हो ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती नवीन नवीन अपडेट्स ग्राफिक्स इथे मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणजे नीरज सुद्धा मात्र भरपूर आता या ठिकाणी पुढे भरारी घेतोय असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा पुन्हा फ्लॅट येण्याचा प्रयत्न. आज स्लोअर वन ज्या ज्या गोलंदाजांनी मात्र या खेळपट्टीवरती मारा केल्यात त्या गोलंदाजांनी आज वर्चस्व राखलंय. इथे मात्र पहा पुन्हा फ्लाईट अगदी या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कुठल्या प्रमाणे चेंडू मात्र उमगला नाही वेदांत ठाकूरला आणि मात्र पूर्णपणे अचंबित राहिलाय. हो फटका अभेद केला, उंची फटकेला जास्त आणि मिडविकेचा फिल्डर चेंडूच्या खाली कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये मिस्टर रितेश शिलार. आणि या ठिकाणी अजून एक विकेटचं पतन. जसा वेदांत ठाकूर बाद झाला आमचे करणशेठ दलवी यांचे हृदयाचे ठोके वाढले गेले. छेंजो पेश
कटरचा वापर केला होता. ऑफस्टिकचा चेंडू अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे पाहतो की या चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. संघाची धावसंख्या फक्त 21 धाबा, 2.5 षटकांचा खेळ आता मात्र या ठिकाणी संपन्न झाला. या ओव्हरमधील शेवटचा बॉल 21ला 4 विकेट्स आतापर्यंत गमावले. म्हणजे टॉप ऑर्डरचे चारही फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि त्या मात्र मिडल ऑर्डरवरती या ठिकाणी आई गावदेवी ठाकूरपाडा संघाची जबाबदारी आता मात्र आलेली आहे. अल्पेश आणि न्यू बॅटर अक्षय 6व्या क्रमांकावरती आलाय. फुल टॉस लक्ष्मच्या पलीकडे जाणारा हा चेंडू आणि त्यामुळे पाहतो की पंच बालायकरे सरांचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. आतापर्यंत उज्ज्वलच्या खात्यामध्ये 2 सफलता पाहिल्या, 6 धावा त्यांनी खर्च केला आणि 6 पैकी 3 वाईट चेंडू त्याने हाताळले. 3 धावा बादच्या स्वरूपात आल्या. परंतु हा षटक NK स्पोर्ट चिरबा वाशिर संघासाठी लाभदायक आपण म्हणू शकतोय. हो कडक शॉट ओव्हर पिच, ज्या दिशेने करणजी दलबी बसलेले आहेत त्यांच्या दिशेने मात्र चेंडू जाऊन लँडिंग झालाय. अगदी मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी हा षटकार सर केले होते. जबरदस्त फटका आणि जो आयबा झेल आहे कमिटी मेंबरने झेल पकडला तर त्यांच्यासाठी पारितोषिक नाहीये. प्रयत्न बलवंत केला होता. प्रेक्षकासाठी हा झेल आहे, लक्ष असू द्या. एक झेल पकडला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक रोज शेट पाटील यांच्याकडून दिलं जाईल. सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेचा उद्याचा दुसरा दिवस रात्री खेळ तुम्ही पाहणार आहात. दिनांक 12 फेब्रुवारी 2026. पहिला सामना कारिवली वर्ष सारंगाव, दुसरा सामना केवनी दिवे विपक्ष भाववाले ब अर्थात वीरेन स्पोर्ट या नावानं संघ तो खेळणार आहे. तिसरा सामना गोटेकर ब विपक्ष चौदरपाडा, चौथा सामना बोरशेती विपक्ष राया आणि 5वा सामना मानकोली विपक्ष येणारा संघ. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज माटी महेंद्र मागे. आज मागेने काय कमालीचा खेळ साकारलाय. लक्षाबाईल ट्रॉफी 2026 मध्ये स्लोर वन अकोटामध्ये ऑन साइडला पूल केलाय आणि चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोल. 1 बाउन्स, धावा मिळतील 4. नुती अखूट टप्पाचा चेंडू आणि त्याच्यावरती काय जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला अल्पेशनं. पहिल्या चौकार त्याच्या बॅटमधून निघाला. हा स्क्वेअर अँगल तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. जबरदस्त जबरदस्त हुकचा अंदाज आणि जर अशा प्रमाणे धावा येत राहिल्या तर या ठिकाणी एक पॅटिंग टोटल मात्र आपण पाहू शकतो. आणि आतापर्यंत 32 धावा फलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे मागील 2 चेंडूचा आपण विचार केला तर तब्बल 10 धावा या ठिकाणी जोडल्या टीम आई गावदेवी ठाकूरपाडा संघानं. आणि अजूनही मात्र या डावातील 5 बॉल शिल्लक, म्हणजे 40च्या पुढे जाण्याची मात्र या ठिकाणी संधी आता मात्र अल्पेश आणि अक्षयनं निर्माण करून दिलेली आहे. हो चांगला चेंडू वापसी करत असताना हो बॅटची कडा आणि कॉर्बी यांच्या माध्यमातून या ठिकाणी बॅटर बाद अल्पेश. अल्पेचं कौतुक करावं लागेल कारण पंचाच्या निर्णयाकडे ते मात्र त्यांनी वाट पाहिली नाहीये. यालाच म्हणतात एक चांगली खेळाडू वृत्ती. आणि अशाच प्रमाणे जर प्रत्येकाने खेळाडू वृत्ती जर दाखवली तर कुठल्या स्पर्धेमध्ये गालबोट लागणार नाहीये.
परंतु बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलं, एक चौकार एक सिंगल. आणि त्यामुळे आता मात्र नवीन फलंदाज हर्षिल आलाय, मिनिट नंबर 7 7व्या क्रमांकावरती. धावसंख्या स्थिर, 5 गडी बाद 32. पुन्हा मात्र पावशीला अडकणी माहितीनं फ्लॅट देण्याचा प्रयत्न खोदून गेला, बॅटच्या अगदी टोला स्पर्श झाला, चेंडू चालला अगदी वाडी शॉट मिड विकेटला. फिल्डिंगची रचना चांगल्या प्रमाणात आज NK स्पोर्ट चिरोबा वाशिर संघाची आपण पाहिली. आणि त्याच अनुषंगाने मात्र आज गोलंदाजी सुद्धा मात्र सर्व गोलंदाजांनी करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुमचे प्लॅनिंग ज्यावेळी तुम्ही करता आणि ज्या प्लॅनिंगच्या नुसार जर तुम्ही खेळ साकारला तर मात्र तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकता. आणि तो खेळ आज वाशिर संघाच्या वतीने आपण पाहिलाय. परंतु आई गावदेवी ठाकूरपाडा संघ मात्र या ठिकाणी फायटर संघ म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय. ओ पुन्हा मात्र चेंज ऑफ पेस, सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला स्टेट लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत. ओ दुरीचा प्रयत्न होतो, रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक लागत असताना ठाकूरपाडाला हा 6वा. खूपच दूर राहिला बॅटर हर्षल, कुठल्याही प्रमाणात फ्रेम मध्ये सुद्धा दिसला नाहीये. आणि भरपूर वेळ होता माटी महेंद्र मागेकडे इष्टा उद्ध्वस्त करण्यासाठी. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल, अगदी क्लोज पिक्चर. हो चेंडूला मात्र अगदी योग्य मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केलं आणि योग्य वेळेवरती इष्टा मात्र तिथे उद्ध्वस्त केल्या गेल्या. 6 विकेट्स आतापर्यंत गमावले. आणि त्यामुळे पाहतो की नवीन फलंदाज देवा 8व्या क्रमांकावरती आलाय. परंतु स्ट्रायकिंग असेल फलंदाज अक्षय, ज्याच्या बॅटमधून आपण एक दर्जेदार स्ट्रोक पाहिलाय, षटकार. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एक जर चांगला स्ट्रोक जरी इथे आला तर मात्र आय थिंक लगभग 40चा आकडा मात्र फलक्यावरती पाहायला मिळू शकेल. आणि त्या 40च्या आकड्यावरती ठाकूरपाडा संघाचे गोलंदाज फाईट बॅक करू शकतात. परंतु तो फटका अक्षयच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल का? क्षमता तर आहे, परंतु आज क्षमतेनुसार त्याला खेळ या ठिकाणी करावा लागेल. महेंद्र पुन्हा एकदा. ओ आज सातत्याने मात्र पाहतो की माहितीनं फ्लाईट स्लोअर वन या चेंडूचा मात्र वापर केला आहे. आणि त्यामुळे पाहतो की आज यशस्वी सुद्धा तो झालेला आहे. पूर्ण आपण अच्छा रणनीतीचा विचार केला तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, वेगाने पळून पूर्ण केल्या. आणि या 2 धाव्याच्या अनुषंगाने फलकावरती संघाची धावसंख्या 1 शॉटचा इशारा, म्हणजे इथे मात्र एकच धाव ऍड केली जाईल. 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. आणि स्ट्राईक अक्षयकडेच राहणार आहे. त्याने 8 धावांचा आतापर्यंत योगदान दिलं आपल्या संघाला. 3 बॉलचा त्यांनी सामना केला. आणि पुन्हा मात्र स्लोअर वन. वाह, काय जबरदस्त स्पेल स्लॉग ओव्हरमध्ये महेंद्र मागेचं आपण पाहतोय. मागेचं स्वागत चौकाराने केलं होतं, परंतु मागील आपण 5 चेंडूचा विचार केला तर फक्त आणि फक्त त्या ठिकाणी त्यांनी धावा खर्च केल्या 3. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकूण फलकावरती धावा लागल्या गेल्या 5. आणि विजयासाठी या ठिकाणी 4 षटकामध्ये NK स्पोर्ट चिरोबा वाशिर संघाला 36ची गरज. सध्या तुम्ही पाहू शकाल बॉलिंग कार्ड. हिरामन एका षटकाचा स्पेल आता 7 धावा त्यांनी खर्च केला. विकेटचं कॉलम त्याचं खाली राहिलं. रितेश शलानं दुसरा स्पेल टाकला, 9 धावा त्यांनी खर्च केल्या, 1 विकेट्स प्राप्त केली. उज्ज्वलनं तिसरा षटक हाताळला, 12 धावा खर्च केला, 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये महेंद्र बागेने 7 धावा खर्च केला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहिली. आणि हा बॅटिंग कार्ड पहा, कुठलाही फलंदाज डबल फिगरमध्ये मात्र पोहोचू शकला नाहीये. यशच्या खात्यामध्ये 9, अजितनं 1, वेदांतनं 5, लवेशच्या खात्यामध्ये 2, अल्पेशच्या खात्यामध्ये 5, हर्षलनं 1, देवा 0वरती आणि अक्षयच्या खात्यामध्ये 8 पाहिल्या. आणि सर्वांच्या धावा आपण जर एकजूट केल्या तर 35 धावा इथे जोडल्या गेल्या. आणि आता मात्र 36 धावांचं संरक्षण या ठिकाणी आई गावदेवी ठाकूरपाडा संघ करेल का? परंतु हे दृश्य पहा, अगदी विहंगम दृश्य. ज्यावेळी आपण ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी अगदी थाटामाठानं संपन्न केलं
ते दृश्य सध्या आपण पाहतोय अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं हे कॅप्चर केलेलं चित्र आपण पाहतोय. अगदी फटाक्यांची आतिषबाजी, भरपूर संख्येने मान्यवर आणि पावसाळा अगदी कल्याण हायवेला मात्र जोडणारा हा रस्ता आपण पाहत आहोत. आणि अगदी कल्याण आणि देरूरच्या अगदी मध्यांतर असलेला हा क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, हा व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. VIP शामियाना, जबरदस्त टेलिकास्ट, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं या स्पर्धेचं आपण पाहतोय चित्रीकरण केले जात आहे. वाव, काय व्ह्यू आहे. अगदी आपण समोर गेलो तर अगदी उल्हास नदी तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आणि त्या मात्र गावदेवी ठाकूरपाडा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय 36 धावांचं संरक्षण करण्यासाठी. भावेश मागे कुकसे यांच्याकडून स्पेशली एनके स्पोर्ट वाशिरा संघाला या ठिकाणी ऑल दी बेस्ट शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद भावेश, आपला सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. हिरामन शेलार आणि अनिकेत शेलार पारंपरिक ही जोडी आपण पाहतोय, खास करून सलामीवीर म्हणून. आणि आज कुठल्याही प्रकारचा चेंजेस नाहीये. आज दोन्ही शेलार बंधू आता मात्र पाहायला मिळतात. आणि गोलंदाजीला सुरुवात करतोय आई गावदेवी ठाकूरपाडा संघाच्या वतीनं देवा ठाकूर. पहिलाच बॉल, बारची कडा होती परंतु वन बाउन्स वरती मात्र त्या ठिकाणी विकेट कीपर चेंडू कॅरी केला, परंतु सुरुवात लाजवाब देवाच्या वतीनं आपण पाहू शकाल. अगदी ओहो स्लोअर बॉल आणि बादच्या टूला चेंडू मात्र डायरेक्टली स्पर्श झाला आणि एका टप्प्यावरती मात्र त्या ठिकाणी तो चेंडू मात्र त्या ठिकाणी कॅरी केलाय. जबरदस्त सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. आणि आता मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. शॉट बॅकवर्ड स्फेअर लेगला फील्डर तैनात केलाय. म्हणजे असं वाटतं की ज्या प्रमाणावर सध्या खेळ सुरू आहे की शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र या सामन्याचा रिझल्ट येऊ शकतोय. कारण इथे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी टिचून मारा करावा लागेल. प्रत्येक धाव वाचवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 100% कमिटमेंट या ठिकाणी द्यावा लागतील. कारण म्हणतात की ज्यावेळी 1% जो सरस खेळ साकारतोय तोच मात्र संघ एखाद्या स्पर्धेमध्ये जिंकत असतो. आणि तो 1% सरस केला तर मात्र कुठल्या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळू शकेल. वाशिरे की ठाकूरपाडा स्टेपमध्ये चुकला देवा आणि त्यामुळे पाहतो की पंचांच्या वतीनं डेड बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. त्यावेळी चेंडू रिलीज करत असताना आय थिंक थोडीशी मात्र त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम्स येतातच. फास्टर गोलंदाज ज्यावेळी एखाद्या रिदममध्ये जर चुकला तर अशा समस्या पाहायला मिळत असतात. हो, खेचून मारलाय गॅप फार मोठा आहे. मिडविकेटचा फिल्डर चेंडूवरती पोहोचलाय आणि तिकडे मात्र चेंडू शोधण्यापूर्वी फलंदाजाने 2 धावा शोधल्या गेल्या. या चुका तुम्हाला खऱ्या अर्थाने टाळायच्या आहेत. तुम्ही जर फलंदाजाला मात्र इथे जर ब्लॉक केलं मोठं फटके खेळण्यासाठी तर मात्र इथून सुद्धा 36 धाबाचा संरक्षण मात्र इथे होऊ शकतोय. आणि या चुकीचे फटके खेळण्यासाठी तुम्हाला फलंदाजांना भाग पाडावं लागेल. त्यांच्या विरोधात तुम्हाला वेगळे प्लॅन्स रचावे लागतील. डान्सिंग ट्रॅक शॉट सरळ पाठी लॉप केलाय, स्टेट लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात आणि हिरामन शेलारच्या खेळीवरती या ठिकाणी पूर्ण विराम. फक्त आपल्या संघाला 2 धाब्याचं योगदान देऊ शकला आणि पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी एनके चिरोबा स्पोर्ट वाशिरे संघाला. हिरामननं शॉट केलं त्यावेळीच मात्र त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी आपण निराशा पाहिली. कारण त्याला माहित होतं की फटक्यामध्ये पूर्णपणे ताकद झोकली नव्हती आणि अगदी लॉंग ऑनवरती फिल्डर तैनात आणि कुठल्या प्रमाणे मात्र त्या ठिकाणी चुकी केली नाहीये. जबरदस्त कॅचिंग आणि या विकेट नंतर आता मात्र या ठिकाणी एक ऊर्जा एक निर्माण झालेली आहे आई गावदेवी स्पोर्ट ठाकूरपाडा संघाच्या खेम्यामध्ये. हो, पुन्हा फटका कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न, टायमिंग पुरेपूर नाहीये.
बॅक टू बॅक दुसरा विकेट्स देवा ठाकूर आपल्या संघाला प्राप्त करून देत असताना आणि या मॅच वरती कुठेतरी पकड निर्माण करतोय टीम ठाकूरपाडा संघ. जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी बॅक टू बॅक 2 विकेट्स आणि ही विकेट्स पहा. फलंदाज शुभमनं अगदी ओव्हर कव्हर केल्याचा प्रयत्न केला, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि त्याच्यानंतर पाहू शकाल जबरदस्त कॅचिंग पाहिले आपण. नो मिस्टेक. कारण इथून ठाकूरपाडा संघाला मात्र ठाऊक की जर आपण इथे चुका केल्या तर कधी कधी छोट्या छोट्या चुका मात्र आपल्या संघाला मागात पडत असतात आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या प्रमाणे पकड निर्माण केली आणि माटीच्या क्रमांकामध्ये आता मात्र प्रमोशन पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती तो आलाय आणि मात्र हॅट्रिक बॉल त्याला मात्र खेळावा लागेल. आज एकमो आपण विकेट हॅट्रिक पाहिली सौरदेव आडी किरोली संघाच्या राकेश दिगाडकरच्या नावावरती की ही दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळू शकेल का. स्वतःला बचावलाय सिंगलसाठी मात्र सॉपाने ड्राईव्ह केला, सिंगल धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 5 धावा फलक्यावरती. लक्ष आहे 36 धावांचं आणि विजयासाठी आता 18 बॉलमध्ये 31ची गरज. माशॉन हा विकेट्स पहा 2 विकेट ज्याप्रमाणे देबा टाकून प्राप्त केले ही हिरामनची विकेट तुम्ही पाहू शकाल. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु लॉंगरवरती तो मात्र झेलबाज झाला आणि त्याच्यानंतर आपण दुसरी विकेट पाहणार आहोत ज्याप्रमाणे शुभमनं तो फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हर कव्हर तोही मात्र फलंदाज झेलबाजच्या स्वरूपात मात्र बाद झाला आणि जास्त प्रमाणात सुरुवात आई गावदेवी ठाकूरपाडा संघाला हवी होती ती सुरुवात देबा ठाकूर आपल्या संघाला प्राप्त करून दिली. फक्त धाबा खर्च केले 5 आणि या महत्वपूर्ण 2 सफलता त्याच्या नावावरती आपण पाहिल्या. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी या ठिकाणी 31ची गरज आहे. परंतु महेंद्र मागे अजूनही खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिल्या तर उज्ज्वल शिलारचं अजूनही येणं बाकी आहे. बॅटिंग जर पाहिली तर अजूनही खोलवर आहे परंतु या जोडीवरती भरपूर मदार असेल अनिकेत शेलार आणि महेंद्र मागे आणि तसे जर पाहिलं तर या सत्रामध्ये दोघी भन्नाट फॉर्मात आहेत. कालची रात्र सुद्धा अनिकेत शेलारनं गाजवली ढोलेकर चषकामध्ये आणि मायटी महेंद्रने सुद्धा त्याला मात्र चांगली साथ दिली आणि आज सुद्धा मात्र तोच केल्या ठिकाणी त्यांच्याकडून पाहायला मिळू शकेल का की आज या दोघांच्या विरोधात आज गोलंदाज मात्र सापला असणार का. वेळेचं थोडंसं भान ठेवायचं आहे आई गावदेवी ठाकूरपाडा संघ. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज यश ठाकूर. नावातच यश आणि तो आपल्या संघाला यश आज प्राप्त करून देणार का. गांधारी कल्याण विलेज टोकाकडून मात्र षटकाला सुरुवात करतोय आणि सामना करेल रितेश शेलार. पहिला बॉलला बरेच होणारा पंचाकडे लाऊड अपील परंतु पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हेच पाहिलं पंचाने. लेगबाच्या स्वरूपात एक्झॅक्ट 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. प्रत्येक धावेसाठी आता मात्र या गुलाबी थंडीमध्ये या फलंदाजांना घाम फोडलाय गोलंदाजाने अक्षरशः ठाकूरपाडा संघातील. आणि यालाच म्हणतात क्रिकेट. जेव्हा लो टोटलवरती आपण सामने पाहतोय त्यावेळी तो सामना अगदी क्लोज जात असतो, इंटरेस्टिंग मोडमध्ये जात असतो आणि त्यापैकी सामना कदाचित पाहायला मिळू शकेल. सध्या आपण पाहतो की माहिती अगदी छोट्या बाकलीमनं मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला माहिती आहे की या क्लायमेटमध्ये मोठे फटके खेळणं एवढं सहजा सोपं नाहीये आणि त्यामुळे थोडासा वेल घेण्याचा जो प्रयत्न करतोय. 2 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव जोडली होती, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि स्ट्राईक रोटेट करतोय. अगदी सामना क्लोज तो घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, संयम बाळगतोय. आपल्या संघाची सिक्वेशन काय आहे त्या अनुषंगाने तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहा खेळायचं होतं अगदी स्क्वेअर लेकडे परंतु चेंडू लागला अगदी बॅटच्या टोला आणि आता मात्र पुन्हा या ठिकाणी रिक्स उचलली. रिक्स में बरकत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. हे दोन्ही फलंदाज आता मात्र पाहू शकतो की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. अगदी ग्राउंडर शॉट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि जास्तीत जास्त सिंगल डबलला ते प्राधान्य देत आहेत. हे क्रिकेटची लाईफ लाईन आणि ती लाईफ लाईन आता मात्र यूज करतायत NK स्पोर्ट चेरोबा वाशिरे संघ. 9 धावा आतापर्यंत लागलेले आहेत, 2 गडी आतापर्यंत गमावले.
लक्ष आहे 36 धाबांचं अगदी डोळ्यासमोर. हो पुन्हा पहा या ठिकाणी कंट्रोलफुल शॉट ऑन साइड चाललाय चेंडू चालला एकदम मिड विकेटला स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने आलाय पुन्हा दुहेरी धाव इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. दिमाग की बत्ती जलाई बटर अनिकेत शिलानं कारण त्यालाही माहिती आहे की जर आपण इथून सिंगल डबल जर धाबा घेत राहिलो तर मात्र शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळू शकतो आणि त्याच प्लॅनिंगमध्ये आता मात्र या ठिकाणी धाबा जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्या ओव्हरमध्ये चांगले धाबा आलेले आहेत आतापर्यंत 6 धाबा जोडल्या गेल्या. हो हो इम्प्रूव्ह स्ट्रोक फटकावेत आणि चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या हातामध्ये. जास्त सावधगिरी बाळगली का मात्र ती सावधगिरी अंगली की येत असते आणि तो स्ट्रोक या ठिकाणी अनिकेत शिलाने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच फटक्याने त्याचा घात केलाय आणि इथे तिसरा धक्का लागत असताना वाशिरे संघाला. स्कूप करण्याचा प्रयत्न इथे मात्र अनिकेत शिलाने केला परंतु पाहू शकला या ठिकाणी ओमनं ला जबाब झेल मात्र त्या ठिकाणी पकडला आणि पास सेलिब्रेशन कारण त्यालाही माहिती की विकेटला फार महत्व आहे या सध्याच्या घडीला. कारण वातावरण जर पाहिलं तर एक्झॅक्टली पूर्णपणे या ठिकाणी अगदी फॉग पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि हे पाहू शकला अगदी मैदानाच्या अगदी आपण जर गालिचे पाहिले तर अगदी दवबिंदू सध्या पाहायला मिळतो आणि या अशा क्लायमेटमध्ये मोठे फडके खेळणं फार कठीण होणार आहेत. परंतु आता फलंदाज उज्ज्वल शिलार आलाय महेंद्र मागेच्या सोबतीला. पहिलाच बॉल फुल टॉस आणि पावशकल फटक्यात चांगला खेळला परंतु डीप लॉंग ऑफला फिल्डर तैनात केलाय सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. या जोडीवरती आता भरपूर काही मदर असेल एन के स्पोर्ट चिरोबा बाशिरा संघाची. सिंगलला मात्र धावसंख्या पुढे जात असताना 2 षटकाचा खेळ संपन्न 12 धाबा फलक्यावरती 12ला 3 पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला होता देवा ठाकूरनं 5 आणि या षटकाचा विचार केला तर यश ठाकूरनं खर्च केला 7 आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 24ची गरज. वाह काय पकड केलेली आहे निर्माण या ठिकाणी आई गावदेवी ठाकूरपाडा संघाना. कुणाला वाटलं नसेल की अशा प्रमाणे मात्र गोलंदाज परफॉर्मन्स करतील परंतु क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो की कधी कधी आपण पाहत असतो की एखादा संघ विजयाकडे प्रवास करणारा संघ सुद्धा मात्र पराभवाच्या छायेत येत असतो आणि पराभवातून एखादा संघ विजयाकडे वाटचाल करत असतो. असा हा क्रिकेटचा खेळ अगदी डोलायमान स्थितीमध्ये हा सामना या ठिकाणी येऊन ठेपलाय. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 12 चेंडूचा खेळ आपण जर पाहिला तर पूर्णपणे ठाकूरपाडा संघाचं वर्चस्व आपण पाहू शकतोय आणि आता पुढील 12 चेंडूमध्ये 24 धाबा इथून जोडल्या जाणार का. डाबातील तिसरं षटक गोलंदाज वेदांत आलाय वेदांत ठाकूर. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 24ची गरज परंतु हा षटक अगदी देवरुंग विलेश ठोकाकडून मात्र इथे टाकला जाणार आहे. परंतु या षटकामध्ये तुम्हाला आता मात्र या ठिकाणी रिक्स घ्यावी लागेल. आणि आमच्या आकाश पाटील सांगतात की रिक्स है तो इश्क है. बारा चेंडू 24ची गरज आणि त्यामध्ये अजून एक चेंडू मात्र या ठिकाणी लेस केला जाणार. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र माहितीवरती या ठिकाणी जबाबदारी हलवलं तर मात्र या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत. कारण जर या ओव्हरमध्ये जर चांगल्या धाबा जर आल्या नाही तर मात्र पूर्णपणे दडपण शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळू शकेल. ओ लो पुलटा चेंडू टर्न केला चेंडू चालला अगदी डीप स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धावेला आता इथून मात्र लाख मोलाचं या ठिकाणी महत्व उरलेलं आहे. कारण जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि त्यांचा सामना असेल शिव चोरबा कोण संघासमोर. कोणता संघ असेल ठाकूरपाडा की वाशेरे आणि सध्या आपण पाहू शकाल चांद. चांदोबा मामा यांना तुम्ही पाहू शकला या ठिकाणी
वा काय सामना या ठिकाणी पाहायला मिळतो या लो स्कोरिंग सामना. परंतु आता या ठिकाणी महेंद्र मागेची रणनीती काय असेल की तो इथून आता मोठ्या फटक्यासाठी ट्राय करणार की अजूनही मात्र या ठिकाणी हा सामना तो क्लोज घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. ओ यॉर्करलाच मात्र तिथे मात्र सन्मान दिलाय, हलक्यातने केलाय, मिडॉलला शत्रक्षक पोहोचलाय, दुरीचा प्रयत्न होतोय, चेंडू शोधतायत आणि शोधता शोधता 2 धाबा मात्र फलंदाजाने त्या ठिकाणी शोधल्या गेल्या. माटीचा खेळ पहा, फक्त 3 चेंडू त्याने फेस केलेले आहेत, 5 धावसंख्येवरती तो खेळतोय, पण तो इतर फलंदाजाने त्याला मात्र हवी तशी साथ दिली नाहीये. कारण अनिकेत शेलार 5 वरती बाद झाला, हिराबान 2 वरती बाद झाला, त्याच्यानंतर पाहू शकाल शुभम 0 वरती बाद झाला. उज्ज्वलच्या बॅटमधून फक्त एक धाव निघाली. 9 गेंदे अभी भी बाकी और 9 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की जरूरत. कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. आणि या ठिकाणी अजून एक चांगला बॉल, बॉडीला बरेच होणारा माहिती प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. परंतु तुम्हाला मात्र या ठिकाणी फटके आता मात्र इथे बनवावं लागतील, जागा बनवावी लागेल. कारण गोलंदाज मात्र या ठिकाणी चुका करत नाहीये. कारण आतापर्यंत या डावाचा विचार केला तर एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलाय. अजून एक चांगला चेंडू, खाली राहणारा डॉट बॉल. वाह, काय गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज वेदांत ठाकूर, चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजगी माहितीची आपण पाहतोय. म्हणजे पहिल्याच रात्रीमध्ये या खेळपट्टीने रंग बदलायला सुरुवात केली. कधी कधी चेंडू अचानक उचली घेतो, तर कधी कधी चेंडू खाली राहतोय आणि मातीची विकेट्स याप्रमाणे आपल्याला दृश्य मात्र 5 रजनीमध्ये मात्र पाहायला मिळणार आहेत. परंतु आता 7 मध्ये 21 ची गरज. या चेंडूवरती मोठा फटका जर आला नाहीये तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे दबाव फलंदाजी संघावरती राहिले. इथे फटका हवेत आणि वाघाची शिकार, शार्क मासा गळाला अडकलाय ठाकूर बडाकरांच्या. आणि तर शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठी एनके शेरोबास वाशिर संघाला 21 ची गरज. मित्रांनो की जास्त सावधगिरी बाळगली की ती मात्र आपल्या अंगली येते. माहितीनं भरपूर वेळ घेतला, स्वतःला मात्र कंट्रोल केलं, परंतु शेवटच्या क्षणाला वेदांत ठाकूरने त्याला मात्र एक चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडलं. हो, बॅकअप डिलिव्हरी, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि मिड विकेटला जबरदस्त कॅच. आणि जसा झेल पकडला लवेशनं चेंडूला किस केला आणि खऱ्या अर्थानं आज किस डे सुरू झालाय. आणि त्याची मात्र पूर्णपणे लवेशला जाणीव होती. आणि पहा, वेगळ्याच मूडमध्ये, एक वेगळ्या अंदाजामध्ये सेलिब्रेशन. कारण त्याला माहिती की आता मात्र या ठिकाणी सामना लगभग आपल्या मुठ्ठीमध्ये आलाय. परंतु अजूनही सामना संपला नाहीये, कारण खेळपट्टीवरती उज्ज्वल शेलार आहे आणि त्याच्या सोबतीला आलाय न्यू बॅटर रितेश. 6 बॉल आणि विजयासाठी 21 ची गरज. परंतु या ठिकाणी थोडंसं कठीण कार्य आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. फक्त तुमच्यावरती विश्वास असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे जिद्द असेल, तुमच्याकडे चिकाटी असेल, तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तर तुम्ही निश्चितपणे मात्र या ठिकाणी ते सादर करू शकता. आणि आज खऱ्या अर्थानं उज्ज्वलची अगदी परीक्षा राहणार आहे या सामन्यामध्ये. 6 बॉल 21 धाब्याची गरज. गोलंदाज अजित च्या हातामध्ये चेंडू संघनायकडे सोपवलाय. इथे तो 21 धाबाचं संरक्षण करणार की आजच्या या रात्रीच्या सामन्यामध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये उज्ज्वल शेलार हिरोची भूमिका आज पार पाडणार. पहिला बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धावन चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अनेक वर्षापासून पाहतो की आई गावदेवी ठाकूरपाडा संघ देवीच्या नावाने केलं, परंतु या स्पर्धेमध्ये रिद्धी या नावानं हा संघ उतरलाय. रिद्धी 11 ठाकूरपाडा. अर्थात आपण पाहू शकाल श्यामचंद दलवी साहेबांचे लाडके जावाई भावेशजी ठाकरे यांनी मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलाय. आणि या ठिकाणी पाहू शकाल एकदा मात्र कंप्लीट केली गेली आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये आता विजयासाठी 20 धाब्यांची गरज.
4 बॉल आणि विजयासाठी आता मात्र 20 धाबींची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. पहिल्या इनिंगमध्ये वाशिरा संघाची गोलंदाजी धारदार पाहिली, परंतु फलंदाज सपसेल फेल ठरले आणि त्यामुळे आता पाहतो की हा सामना पूर्णपणे फसलाय. हो, पुन्हा यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय आणि चेंडू पाहू शकला या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह होत असताना दुहेरीचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज लगबग या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झालाय. आणि इथून समीकरण जर पाहिलं तर आता प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीये, कारण 3 बॉल आणि विजयासाठी 19ची गरज. होतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सामना अगदी एनके स्पोर्ट शिरोबा वाशिरा संघाच्या हातामध्ये होता, परंतु कुठेतरी रणनीती जी आपण पाहिली त्या रणनीतीमध्ये मात्र या ठिकाणी थोड्याफार चुका घडल्या गेल्या. हो, फुलटॉस आणि पंचाचा भीमर नो बोलता इशारा. सामना अजूनही संपला नाहीये आणि लगेचच फिल्डिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. दरम्यान विजयजी अमृते यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. क्रिकेटचे खूप मोठे बिग फॅन आहेत, चाहते आहेत आणि कट्टर समर्थक देवरुंगकरांचे. आपलं सहर्ष स्वागत. परंतु या ठिकाणी आता टीव्ही पंचाकडे हा निर्णय सोपवलाय. ऑफिशियल पंचाने तर बीमर घोषित केलाय, परंतु आता टीव्ही पंच काय निर्णय इथे देणार, डिसिजन पेंडिंग आहे. फार महत्वपूर्ण हा चेंडू राहणार आहे खऱ्या अर्थानं वाशिरे संघासाठी. जर इथे टीव्ही पंचांनी नो घोषित केला तर मात्र या ठिकाणी 3 मध्ये 3 षटकार जर आले तर मात्र सामना जिंकू शकतात. परंतु आता टीव्ही पंचांचा निर्णय अजून येणं बाकी आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट इज बीमर नो बॉल. म्हणजे जो ऑफिशियल पंचांनी निर्णय दिला होता तोच निर्णय इथे पाहायला मिळतो. आणि आता मात्र या ठिकाणी हा बाईकचा शोरूम तुम्ही पाहू शकाल. तब्बल 13 बाईक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वितरित करणार आहोत आणि आकर्षक चषक आपण पाहतोय. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. पर्व दुसरं आपण पाहतोय. लक्षा बैलाच्या नावाने स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि आमची फ्रीड बॉल आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र पावसाला या ठिकाणी एकही धाव मात्र जोडली नाहीये. असं वाटतं कॅमेरामॅनचं कार्य संपलं की काय. दुसरी स्पर्धा ते कव्हर करून आलेले आहेत. वाह, दिन में भी करते और रात में भी करते मेहनत. औपचारिकता बाकी आहे या सामन्याचा विचार केला तर. फक्त या ठिकाणी 2 लिगल बॉल टाकायचे आहेत. आई गावदेवी आय थिंक रिद्धी 11 ठाकूरपाडा संघाला. आणि या विजयापासून आता मात्र ठाकूरपाडा संघाला कोणीही मात्र या ठिकाणी दूर ठेवू शकत नाहीये. खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये फार मोठा उलटफेर मात्र आपण पाहिला. बॅडमिंटन स्ट्रोक मिडॉनच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न आणि विवेकजी पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरती आज नाराजगी आपण पाहिली. आज खऱ्या अर्थानं भरपूर वेळ त्यांनी इथे दिला. वाशिरा संघाला या स्पर्धेमध्ये त्यांनी पुरस्कृत केलं आणि अपेक्षा तर भरपूर होती आज. परंतु होत असो, क्रिकेटचा खेळ आहे. हार जीत या 2 नाण्याच्या बाजू असतात. आणि या ठिकाणी या शेवटच्या बॉलला चांगल्या प्रमाणात सन्मान दिला आणि अगेन सुपर 8 मध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप अभिनंदन टीम ठाकूरपाडा आणि हार्ड लक टीम एनके स्पोर्ट चिरोबा वाशिरे. जरूर तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी सुरुवात